नमस्कार मित्रांनो. एपी मराठी स्टोरीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी तुमच्या समोर एक अत्यंत विचित्र आणि धक्कादायक सत्यकथा घेऊन आलो आहे, जिचं नात्यांचं गणित इतकं गुंतागुंतीचं आहे की ऐकून तुम्हाला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. ही कथा आहे उत्तर प्रदेशातल्या अलीगड जिल्ह्यातली, जिथे एका लग्नापूर्वीच घडलेल्या या घटनेनं सर्व हद्दी पार केल्या आहेत. गेल्या वर्षी म्हणजे एप्रिल 2025 मध्ये अलीगडमधील एका लहानशा गावात एक मोठी खळबळ उडाली होती. इथे एका मुलीचं लग्न ठरलं होतं आणि त्या लग्नाला अवघे 12 दिवस शिल्लक होते. सगळीकडे लग्नाची धामधूम सुरू होती. घरात रंगरंगोटी चालली होती, नातेवाईकांची ये-जा सुरू होती, बाजारातून लग्नासाठीच्या खरेदीच्या बॅगा येत होत्या. अशातच एक दिवस अचानक घरातली मोठी बाई, म्हणजे ज्या मुलीचं लग्न होणार होतं तिची आई, सकाळी उठली आणि तिने आपल्या होणाऱ्या जावयासोबत पळून जाण्याचा निर्णय घेतला. तिचं नाव नंतर समोर आलं की ती गुलाबी होती. ती साधारण 42 वर्षांची होती, पण अजूनही तरुण दिसायची. तिचा रंग गोरा होता, उंची साधारण होती, पण तिच्या डोळ्यात एक चमक होती जी तिच्या अस्वस्थ मनाची साक्ष देत होती. तिने तिच्या घरातली सगळी पैशाची बचत, सोन्याचे दागिने आणि लग्नासाठी जमा केलेली रोकड असं सर्व काही घेतलं. कुटुंबियांनी नंतर पोलिसात तक्रार दिली की जवळपास 3.5 लाख रुपये रोकड आणि 5 लाखांचे दागिने घेऊन ती गेली आहे. तिच्या मुलीने तेव्हा माध्यमांशी बोलताना अश्रू ढाळले होते की माझी आई मला लग्नाच्या वेळी एकटं सोडून गेली आणि घरात 10 रुपये सुद्धा सोडून गेली नाही. तिचं नाव पिंकी होतं, वय 18 वर्ष, अविवाहित. ती तिच्या आईच्या या कृत्यामुळे इतकी खचून गेली की तिने अनेक दिवस तोंडाला अन्नही लावलं नाही. ही घटना घडली तेव्हा हा राहुल नावाचा तरुण, ज्याच्याशी या मुलीचं लग्न ठरलं होतं, तोच राहुल होता जो आता याच कथेचा मध्यवर्ती भाग आहे. राहुल हा एक साधासा तरुण होता, गावाकडचा, साध्या स्वभावाचा. त्याचं वय तेव्हा 26 वर्ष होतं. त्याचे वडील शेतकरी होते, आई घर सांभाळायची. राहुलला एक लहान बहीण होती जिचं लग्न झालेलं होतं. राहुलने आपल्या होणाऱ्या सासूसाठी एक स्मार्टफोन घेऊन दिला होता, कारण लग्नाची तयारी करायची होती, संपर्कात राहायचं होतं. तो फोन त्याने आपल्या मेहनतीच्या पैशातून विकत घेतला होता. सुरुवातीला फोनवरून लग्नाची चर्चा व्हायची, पिंकीशी बोलणं व्हायचं, पण पिंकी लाजायची म्हणून गुलाबीच फोन उचलायची. हळूहळू राहुल आणि गुलाबी यांच्या बोलण्याचं प्रमाण वाढू लागलं. सुरुवातीला अर्धा तास, मग 1 तास आणि मग तर दिवसभरात 15 ते 20 तास फोनवर संभाषण सुरू होतं. राहुलची होणारी सासू म्हणजे गुलाबी. गुलाबीच्या पतीचं नाव जितेंद्र होतं. जितेंद्र यांचं वय 48 वर्ष होतं. ते एका खाजगी कंपनीत नोकरी करायचे. ते सकाळी 8 वाजता घराबाहेर पडायचे आणि संध्याकाळी 7 वाजता परतायचे. जितेंद्र यांनी सांगितलं की सुरुवातीला वाटलं की लग्नाची तयारी आहे म्हणून बोलणं होत असेल, पण मग हे प्रमाण एवढं वाढलं की त्यांना शंका येऊ लागली. जितेंद्र रोज कामावर जायचे. ते गेल्यावर गुलाबी आणि राहुल यांच्यात तासनतास फोनवर गप्पा रंगायच्या. जेव्हा जितेंद्र परत यायचे तेव्हा फोन बंद व्हायचा. हळूहळू जितेंद्र यांना हे सगळं संशयास्पद वाटू लागलं. त्यांनी गुलाबीला विचारणा केली तर ती चिडून उत्तर द्यायची. ती म्हणायची, तुला माझ्यावर विश्वास नाही का? मी फक्त लग्नाची चर्चा करते आहे. पण जितेंद्र यांच्या मनातला संशय कमी झाला नाही. त्यांनी शेजाऱ्यांनाही विचारलं, पण कोणी काही सांगेना. शेजारी मात्र हसत असत. त्यांना सगळं माहीत होतं, पण तोंड उघडायची हिंमत नव्हती. गावात हळूहळू चर्चा सुरू झाली होती की गुलाबी आपल्या जावयाकडे वाईट नजरेने बघते आहे. 16 एप्रिल 2025 ही तारीख ठरली होती लग्नाची. 4 एप्रिलची रात्र होती. राहुलच्या घरून लग्नाचा तुरा आला होता. गावात ढोल ताशांचा गजर सुरू होता. गुलाबीच्या घरात नाच रंगला होता. पण मध्यरात्री सगळं शांत झाल्यावर गुलाबीने एक निर्णय घेतला. तिने घरातली सगळी रोकड, दागिने, आपली काही कपडे असं सगळं एका बॅगेत भरलं. पहाटेच्या सुमारास ती घराबाहेर पडली. तिने राहुलला फोन केला. राहुलही तयार होता. दोघे गावाबाहेर पडले. तिथून ते कासगंजला गेले. कासगंजला एका छोट्या हॉटेलमध्ये राहिले. नंतर तिथून बरेलीला गेले. बरेलीहून त्यांनी बिहारची बस पकडली. बिहारमधल्या मुझफ्फरपूरमध्ये ते पोहोचले. तिथं त्यांनी एक छोटंसं घर भाड्यानं घेतलं. आपण पती-पत्नी असल्याचं भासवून संसार थाटला. जवळपास 10 महिने हे दोघे मुझफ्फरपूरमध्ये राहिले. स्थानिक लोकांना वाटायचं की हे एक नवविवाहित जोडपं आहे. राहुल काही कामधंदा शोधू लागला. त्याला एका छोट्या दुकानात नोकरी मिळाली. महिन्याला 8,000 रुपये मिळायचे. गुलाबी घर सांभाळू लागली. पण हळूहळू त्यांच्यात कटुता येऊ लागली. राहुलचं म्हणणं होतं की गुलाबी खूप खर्च करू लागली. तिच्या सवयी महागड्या होत्या. तिला चांगले कपडे हवे होते, बाजारात जायची सवय होती, शेजाऱ्यांसमोर थाटात राहायचं होतं. राहुलला जेमतेम काम मिळालं होतं, पैसे कमी पडू लागले. गुलाबीला राहुलची कमाई कमी वाटू लागली. ती म्हणायची, मी मोठ्या घरातून आले आहे, मला अशा गरिबीत राहण्याची सवय नाही. राहुल म्हणायचा, आत्ता हेच आहे, हळूहळू सगळं ठीक होईल. पण गुलाबीचं मन रमेना. दोघात भांडणं सुरू झाली. कधीतरी राहुलला आपल्या घराची, आपल्या मूळ गावाची आठवण यायची. तो स्वतःच्या कुटुंबियांशी बोलला नव्हता, कारण त्याला लाज वाटत होती. त्याचे आईवडील किती दुःखी असतील याची कल्पना यायची.
पण गुलाबी मात्र अधिकच अस्वस्थ होऊ लागली. तिला आता राहुलचा कंटाळा आला होता. ती म्हणायची, तू माझ्यासाठी काही करू शकला नाहीस. मी माझं सगळं सोडून आले, पण तू मला सुख देऊ शकला नाहीस. हे ऐकून राहुल दुःखी व्हायचा. दरम्यान गुलाबीचा एक मेहुणा होता, तिच्या नवऱ्याचा छोटा भाऊ. त्याचं नाव संजय होतं. संजय अलीगडमध्येच राहत होता. त्याचं वय 35 वर्ष होतं. तो अविवाहित होता. गुलाबीचा त्याच्याशी फोनवर संपर्क सुरू झाला. सुरुवातीला कौटुंबिक चर्चा व्हायची. ती विचारायची, घरात काय चाललंय, माझी मुलगी कशी आहे. पण हळूहळू गुलाबी आणि संजय यांच्यातही जवळीक येऊ लागली. संजय तिला सांगायचा, तू परत ये, मी तुझी काळजी घेईन. हे ऐकून गुलाबीला बरं वाटायचं. राहुलला याचा थांगपत्ता लागला नाही. तो रोज कामाला जायचा. गुलाबी एकटी घरात असायची. ती संजयशी तासनतास फोनवर गप्पा मारायची. मार्च 2026च्या सुरुवातीला गुलाबीने राहुलला सांगितलं की तिला अलीगडला जायचं आहे, कारण आपल्याकडे पैसे संपले आहेत. राहुल म्हणाला की आपण इथंच थांबूया, हळूहळू सगळं ठीक होईल. पण गुलाबी ऐकेना. एक दिवस रात्रीच्या अंधारात ती गायब झाली. राहुल सकाळी उठला तर गुलाबी नव्हती. तिचे कपडे नव्हते आणि ज्या खोक्यात त्यांनी दागिने आणि रोकड ठेवली होती तो खोका रिकामा होता. जवळपास 2 लाख रुपये रोकड आणि काही सोन्याचे दागिने गायब होते. हे पैसे राहुलने खूप कष्टाने जमा केले होते. त्याने काही दागिने आपल्या आईकडून आणले होते. सगळं गेलं. राहुलच्या पायाखालची जमीन सरकली. त्याला समजलं की गुलाबी त्याला सोडून गेली आहे. त्याने लगेच गुलाबीला फोन केला, पण तिचा फोन बंद होता. त्याने संजयला फोन केला तर तोही बंद होता. राहुल एकटा पडला. त्याला काय करावं सुचेना. तो रडायला लागला. शेजाऱ्यांनी विचारलं तर काही सांगेना. शेवटी राहुलने मुझफ्फरपूर सोडून अलीगडला परतण्याचा निर्णय घेतला. बसमध्ये बसताना त्याला वाटलं की आपण आयुष्यात किती मोठी चूक केली. 15 तासांचा प्रवास होता. तो विचार करत बसला होता. अलीगडला पोहोचल्यावर तो थेट पोलीस ठाण्यात गेला. तिथे त्याने तक्रार दाखल करायचा प्रयत्न केला. पोलिसांना ही कहाणी ऐकून धक्काच बसला. एक महिला जी पहिल्यांदा आपल्या जावयासोबत पळून गेली, 10 महिने त्याच्यासोबत राहिली, आता ती त्याला सोडून आपल्या मेहुण्यासोबत गेली आहे. पोलीस निरीक्षक म्हणाले की ही केस बिहारची आहे, कारण तिथं ते दोघं राहत होते. आम्ही काही करू शकत नाही, तुम्ही बिहार पोलिसात तक्रार करा. राहुलचा त्रागा झाला. तो म्हणाला, मी त्याच्यासाठी माझं घर सोडलं, समाजाची बोलणी खाल्ली, माझं सगळं आयुष्य उद्ध्वस्त केलं आणि आता ती मला सोडून गेली. माझे पैसे परत हवेत. पोलीस म्हणाले, हे सर्व कौटुंबिक प्रकरण आहे, आम्ही यात लक्ष घालू शकत नाही. राहुलचं म्हणणं होतं की त्याने या महिलेवर खूप प्रेम केलं, तिला सुख द्यायचा प्रयत्न केला, पण तिला पैसे हवे होते. जेव्हा तिच्याकडे पैसे संपले तेव्हा तिने दुसऱ्याची वाट धरली. आता गुलाबी कुठे आहे कोणालाच ठाऊक नाही. ती तिच्या मेहुण्यासोबत कुठेतरी पळून गेली आहे. कदाचित ते दोघे हरियाणामध्ये गेले असावेत अशी चर्चा आहे, पण नक्की काही सांगता येत नाही. तिचा नवरा जितेंद्र अजूनही अलीगडमध्येच आहे. तिची मुलगी पिंकी, जिचं लग्न मोडलं, ती आता वडिलांकडे राहते आहे. ती म्हणाली, माझ्या आईने माझं आयुष्य बर्बाद केलं. आता ती परत आली तरी मी तिला घरात घेणार नाही. गावातल्या लोकांच्या मते गुलाबी ही फार चलाख बाई आहे. तिला नवीन नात्यांचा शोध घ्यायची सवय आहे. तिने आपल्या नवऱ्याला सांगितलं होतं की तिला मारहाण होते म्हणून ती गेली, पण जितेंद्र यांचं म्हणणं आहे की हे खोटं आहे. ते कधीच दारू पीत नव्हते आणि त्यांनी कधी बायकोला मारलं नव्हतं. जितेंद्र यांनी सांगितलं की गुलाबीचा स्वभावच असा आहे. तिला कुठेच स्थिर व्हायचं नव्हतं. लग्नानंतर लगेचच तिला वाटलं की आपण चुकलो, पण मुलगी झाली म्हणून थांबली. आता मोठी संधी मिळाली म्हणून ती निघून गेली. राहुल आता पोलिसांच्या चक्कर मारतो आहे. तो म्हणतो की मला माझे पैसे परत हवे आहेत. तिने माझे 2 लाख रुपये चोरून नेले, पण पोलीस मदत करेनात. ते म्हणतात हा सर्व कौटुंबिक प्रकार आहे, आम्ही यात लक्ष घालू शकत नाही. राहुल आता एकटाच आहे. त्याच्या कुटुंबियांनी त्याला सोडून दिलं आहे. त्याचे वडील म्हणाले, आम्हाला तुझ्यासारख्या मुलाची गरज नाही, तू आमचं नाव बुडवलंस. राहुलची आई मात्र रडायची, पण तीही काही करू शकत नव्हती. राहुल म्हणाला, मी फार मोठी चूक केली. मला वाटलं खरं प्रेम आहे, पण हे सगळं फसवणूक होती. ही महिला मला फक्त पैशासाठी वापरत होती. आता राहुल एका छोट्याशा खोलीत राहतो आहे. त्याने पुन्हा काम शोधायला सुरुवात केली आहे, पण त्याच्या मनातली खंत कधी जाणार नाही. तो म्हणाला, मी पुन्हा कधी कोणावर विश्वास ठेवणार नाही. या घटनेनं मला शिकवलं की लोक किती सहज फसवू शकतात. दुसरीकडे पिंकीचं आयुष्यही उद्ध्वस्त झालं. तिचं लग्न मोडलं. तिच्यासाठी आता दुसरं लग्न शोधणं अवघड झालं आहे. गावातली माणसं बोटं दाखवतात. ती म्हणते, माझ्या आईने माझं आयुष्य बर्बाद केलं, मी तिला कधी माफ करणार नाही. गावात या घटनेच्या अनेक चर्चा आहेत. कोणी म्हणतं गुलाबीला भूत लागलं होतं, कोणी म्हणतं ती जन्माची विकृत होती, पण खरं काय आहे कोणाला माहीत नाही. एक गोष्ट मात्र खरी की या एका महिलेच्या हट्टामुळे 4 लोकांची आयुष्य उद्ध्वस्त झाली. तिचा नवरा, तिची मुलगी, राहुल आणि स्वतः गुलाबीसुद्धा. कारण अशा भटकंतीत तिलाही कधी शांती मिळणार नाही. मित्रांनो, या कथेतून काय शिकायला मिळतं? नात्यांच्या नावाखाली कितीही फसवणूक होऊ शकते. एकीकडे आईने आपल्या मुलीचं लग्न मोडलं, दुसरीकडे एका तरुणाचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आणि आता ती पुन्हा एका नव्या माणसासोबत पळून गेली आहे.
हे सगळं बघून एकच प्रश्न पडतो की या महिलेच्या मनात काय चाललं असेल. तिला नेमकं काय हवंय आहे? तिचं समाधान कशात आहे? पैसा, प्रेम की फक्त नवीन नात्यांचा थरार? आणि राहुलसारखे तरुण जे या भावनिक फसवणुकीचे बळी ठरतात, त्यांनी काय करावं? या प्रश्नांची उत्तरं सोपी नाहीत, पण एक गोष्ट नक्की की अस्थिर मनाची, चंचल स्वभावाच्या लोकांपासून सावध राहायला हवं. राहुलची गोष्ट आपल्याला हाच इशारा देते की केवळ दिसणाऱ्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका. नात्यात स्थिरता असावी लागते, अन्यथा अशा घटना घडत राहतात. आता गुलाबी आपल्या मेहुण्यासोबत कुठे आहे कोणाला माहीत नाही. पोलिसही या प्रकरणात लक्ष घालायला तयार नाहीत. अखेर हे नात्यांचं गणित कसं सुटेल हा प्रश्नच आहे. पण एक दिवस नक्की या सगळ्याचं उत्तर मिळेल. जेव्हा गुलाबी पुन्हा एकटी पडेल तेव्हा तिला कदाचित आपल्या चुकांची जाणीव होईल, पण तोपर्यंत खूप उशीर झालेला असेल. अशाच सत्य घटना, समाजातील वेगवेगळ्या प्रश्नांवर प्रकाश टाकणाऱ्या कथा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत राहीन. पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी एक धक्कादायक सत्य घटना घेऊन येईन. तुमचे विचार कमेंटमध्ये नक्की कळवा. जर तुम्हाला अशाच धक्कादायक सत्यकथा ऐकायच्या असतील तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून प्रत्येक नवीन व्हिडिओची सूचना तुम्हाला मिळेल. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित रहा. धन्यवाद. जय हिंद.